Hello friends, in previous video we study functions, definition of function, one function, onto function, that is types of function, many to many one function. Now in this video we study algebra of functions. We know that different types of functions such as logarithmic function, exponential function, here algebraic function. Let f and g be functions with domains a and b. Then the functions f plus g, f minus g, f into g and f upon g are defined on a intersection b as follows. आता हे जे एफ आणि जी हे फंक्शन आहेत ऑन विथ डोमेन्स ए अँड बी. आता हे डोमेन आणि कोडोमेनचे काय ते तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये शिकलात. तर द फंक्शन एफ प्लस जी डिफाईन केलं आहे ए इंटरसेक्शन बीवर. कसं डिफाईन केलं आहे तर एफ प्लस जी ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स, म्हणजेच त्यांची ॲडिशन केली. नेक्स्ट एफ मायनस जी ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स, एफ इंटू जी ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स, एफ अपॉन जी ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स, वेअर त्याच्यावर एक कंडिशन दिली जी ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू झिरो. जर जी ऑफ एक्स इक्वल टू झिरो आला तर ते फंक्शन काय होईल, नॉट डिफाईंड होईल. म्हणजेच हद्दीतला जी ऑफ एक्स काय पाहिजे, नॉट इक्वल टू झिरो पाहिजे. तर आपण ह्याच्यावर आता एक प्रॉब्लेम बघूयात. क्वेश्चन, इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 3x प्लस 5 अँड जी ऑफ एक्स इक्वल टू 6x मायनस 1, देन फाइंड f plus g of x, b f minus g of 2, 3 c f into g of 3 and d f upon g of x. आणि त्याची काय करायची, डोमेन पण फाइंड करायची. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला एफ ऑफ एक्स दिला आहे, जी ऑफ एक्स पण दिला आहे. तर त्याच्यावरून आपल्याला एफ प्लस जी ऑफ एक्स फाइंड करायचं आहे. तर आपण ऑपरेशन्सवर शिकलो आहोत. एफ प्लस जी ऑफ एक्स कसं लिहिता येतं, एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. तर आपलं पहिलं ए पार्ट काढणं खूप सोपं, कारण की एफ प्लस जी ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स, आणि आपल्याकडे दोन्ही पण व्हॅल्यू आहेत एफ ऑफ एक्सची आणि जी ऑफ एक्सची. आपण ती त्याच्यामध्ये पुट करू तर काय येईल, एफ प्लस जी ऑफ एक्स इक्वल टू 3x प्लस 5 प्लस 6x मायनस 1. आता आपण याला असं लिहू शकतो 3x प्लस 5 प्लस 6x मायनस 1. ह्याच्यामध्ये एकच्या 2 टर्म आहेत आणि रिअल पार्टच्या 2 टर्म आहेत, म्हणजेच आपण त्यांची ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करू शकतो. तर काय येईल, 3x प्लस 6x म्हणजेच काय येईल तो 9x प्लस 5 मायनस 1 4. म्हणजेच आपण एफ प्लस जी ऑफ एक्सची व्हॅल्यू फाइंड केली, ती आली 9x प्लस 4. सेकंड आहे एफ मायनस जी ऑफ 2. आता इथे आपण पहिल्यांदा काय फाइंड केलं, एफ प्लस जी एक्स फाइंड केलं. आता आपल्याला इथे एक्सची पर्टिक्युलर व्हॅल्यू दिली, म्हणजेच आपल्याला इथे एफ मायनस जी ऑफ 2 फाइंड करायचं. म्हणजे एक्स एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्समध्ये जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे आपल्याला काय पुट करायचं आहे, तर 2 ही व्हॅल्यू पुट करायची. तर आता आपण एफ मायनस जी ऑफ एक्स कसं लिहितो, एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स. आता इथे आपण एक्सच्या ऐवजी फक्त 2 घेणार, तर काय येईल, एफ मायनस जी ऑफ 2 इक्वल टू एफ ऑफ 2 मायनस जी ऑफ 2. आता आपल्याला एफ ऑफ एक्स गिवन आहे, तो काय एफ ऑफ एक्स इक्वल टू 3x प्लस 5. एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली तर एफ ऑफ 2 काय येईल, 3 इंटू 2 प्लस 5 इक्वल टू 11. आणि जी ऑफ एक्सच्यामध्ये पण एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली तर जी ऑफ 2 काय येईल, 6 इंटू एक्सची व्हॅल्यू 2 मायनस 1 म्हणजेच 12 मायनस 1 इक्वल टू 11 येईल. आता इक्वेशन 1 वरून आपल्याला जी ऑफ 2 पण भेटला आहे, एफ ऑफ 2 पण भेटला आहे, दोन्हींची पण व्हॅल्यू 11 आहे. तर एफ ऑफ जी मायनस एफ मायनस जी ऑफ 2 इक्वल टू काय येईल, 11 मायनस 11 म्हणजे 0 येईल. आता त्यातलं सी पार्ट आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे एफ इंटू जी ऑफ 3. आपल्याकडे ऑपरेशन आहे एफ इंटू जी ऑफ एक्स, त्याला आपण कसं लिहितो, एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स. म्हणजे आता आपल्याला इथे एक्सला कशाने रिप्लेस करायचं आहे, तर 3ने रिप्लेस करायचं आहे. तर काय येईल, एफ इंटू जी ऑफ 3 इक्वल टू एफ ऑफ 3 इंटू जी ऑफ 3. आणि आपल्याकडे एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स ह्या दोन्ही पण व्हॅल्यू आहेत. आपण ह्या दोन्हीमध्ये फक्त एक्सची व्हॅल्यू 3 पुट करणार. तर आपल्याला एफ ऑफ 3 काय भेटतोय बघा, 3 इंटू 3 प्लस 5 तो काय भेटेल 14. आणि जी ऑफ एक्स तो पण काय भेटेल 6x मायनस 1. आणि एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला 3, तर काय जी ऑफ 3 इक्वल टू 17 येईल. फ्रॉम इक्वेशन स्टार. आता इथे आपल्याला एफ ऑफ 3 भेटला आहे, जी ऑफ 3 भेटला आहे, आणि त्या दोन्हीवरून आपण एफ इंटू जी ऑफ 3ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. एफ इंटू जी ऑफ 3 इक्वल टू 14 इंटू 17, ती काय 238. नाउ डी पार्ट आपल्याला फाइंड करायचं आहे एफ अपॉन जी ऑफ एक्स फाइंड करायचं आहे, आणि त्याची आपल्याला डोमेन फाइंड करायची.
आता आपल्याला माहिती आहे एफ अपॉन जी ऑफ एक्स आपण कसं लिहितो, एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स, आणि त्याच्यावर जी ऑफ एक्सवर एक कंडिशन असते, ती काय असते, जी ऑफ एक्स हा आपला नॉन झिरो असतो. तर आपल्याला एफ ऑफ एक्स माहिती आहे, जी ऑफ एक्स पण माहिती आहे, बरोबर. आता आपण इथे पुट केलं तर एफ अपॉन जी ऑफ एक्स तो काय येईल, 3x प्लस 5 अपॉन 6x-1. आता इथे आपला हा जी ऑफ एक्स नॉट इक्वल टू 0 पाहिजे, कंडिशन आहे. पण आता हा नॉट डिफाईन्ड कधी होईल, जर आपण त्याचा डिनॉमिनेटर इक्वल टू 0 पुट केला तर तो आपल्याला नॉट डिफाईन्ड होईल. म्हणजेच डिनॉमिनेटर इक्वल टू 0 पुट केला तर त्यावरून आपल्याला एक्सची एक व्हॅल्यू भेटते. आणि आपण बघा इथे 6x-1 इक्वल टू 0 जर पुट केलं तर आपल्याला 6x इक्वल्स टू 1 असं येईल. आणि त्याच्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती भेटते, 1/6. जर आपण एक्सची व्हॅल्यू 1/6 याच्या डिनॉमिनेटरला पुट केली तर ते काय होतं आहे, झिरोला जातं आहे, म्हणजे तेच इन्फिनिटी होतं आहे, म्हणजेच ते नॉट डिफाईन्ड होतं आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला ते फंक्शन डिफाईन्ड होत नाही. तर मग याची डोमेन कशी फाईंड करणार, ते फक्त एक्स इक्वल टू 1/6 ह्या एकाच पॉईंटला ते नॉट डिफाईन्ड येत आहे रिअल नंबरच्या. तर याची डोमेन कशी येईल, पूर्ण रिअल नंबर येईल पण एक्सेप्ट 1/6, कारण ते 1/6 ह्या पॉईंटला ते नॉट डिफाईन्ड येत आहे. तर याची डोमेन आपण लिहू शकतो, डोमेन ऑफ एफ अपॉन जी इज एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर. एक्स हा रिअल नंबर आहे पण एक्स हा 1/6 नाही आहे. जर एक्स 1/6 असेल तर तो नॉट डिफाईन्ड होईल. म्हणून याची डोमेन आली R-1/6, म्हणजेच आर हा पूर्ण रिअल नंबर पण 1/6 हा पॉईंट सोडून. नेक्स्ट डेफिनेशन, composition of functions. A method of combining the function f from a to b with g from b to c is composition of functions defined as f of g of x equal to f of g of x. म्हणजेच आपण लिहितो फंक्शन f of x, म्हणजे त्याचे आपल्याला आपण f आणि ऑफ x, म्हणजे एक्स हा एक व्हेरिएबल असतो, त्याची आपण व्हॅल्यू कधी पुट करून मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण 2 आणि 3 व्हॅल्यू पुट करून डिफाईन केली. आता हे कंपोजिशन काय करायचं आहे, तर आपण तिथे सेपरेट फंक्शन घेतले होते एफ आणि जी एक्स. तर आता इथे आपल्याला दोन फंक्शनचं कॉम्बिनेशन करायचं आहे. दोन फंक्शनचं कॉम्बिनेशन करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तर दोन फंक्शनचं कॉम्बिनेशन आलं, इथे आपल्याला जी ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स दोन्ही पण व्हॅल्यू दिलेल्या असतील, पण त्याला ते सोडवण्याची ट्रिक एक वेगळी आहे. आणि आता हे एफ ऑफ जी ऑफ एक्स ह्याला आपण रीड कसं करणार, एफ कंपोज्ड विथ जी. फिगरमध्ये बघा ए बी आणि सी हे 3 सेट असतील तर एफ हे फंक्शन आहे ए टू बी, बरोबर. एफ हे फंक्शन आहे ए टू बी, एक्स बिलॉंग्स टू ए आणि वाय बिलॉंग्स टू बी. आणि नेक्स्ट फंक्शन आहे जी फंक्शन कसं आहे इन फिगरमध्ये बघा, जी फंक्शन आहे बी टू सी, आणि त्यांचं कंपोजिशन जर केलं तर जी ओ एफ. तर आपल्याला जी ओ एफ हे कंपोजिशन आपण केलं त्याला आपण रीड करतो जी कंपोज्ड विथ एफ किंवा एफ कंपोज्ड विथ, जर एफ ओ जी असेल तर एफ कंपोज्ड विथ जी, अँड जी ओ एफ असेल तर जी कंपोज्ड विथ एफ, फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. नाव नेक्स्ट, द domain of GOF is the set of all x in A, फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे, such that f of x is in the B. The range of G of f is set of all G of f of x in C, such that f of x is in B. Note second, domain of G composed with f is subset of domain of f, and the range of G composed with f is subset of range of G. आता आपण दोन फंक्शनचं कॉम्बिनेशन करून त्याच्यावरचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते बघू. तर क्वेश्चन बघा, इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 2x² + 3 आणि जी ऑफ एक्स इक्वल टू 5x - 2. आपल्याला एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स सेपरेट व्हॅल्यू दिल्यात, तर आपल्याला त्याच्यावरून काय फाइंड करायचं आहे, एफ कंपोज्ड विथ जी ए, सेकंड जी कंपोज्ड विथ एफ सी, एफ कंपोज्ड विथ एफ, आणि डी जी कंपोज्ड विथ जी. आता आपल्याला डेफिनेशन माहीतच आहे कंपोजिशन ऑफ फंक्शनची, तर त्यावरून आपण फर्स्ट घेऊयात एफ कंपोज्ड विथ जी, त्याला फाइंड करायचं. तर त्याला आपण कसं लिहू शकतो बाय डेफिनेशन, एफ कंपोज्ड विथ जी ऑफ एक्स, बरोबर. तर आपण याला असं लिहू शकतो एफ ऑफ जी ऑफ एक्स, म्हणजेच आपण जो एफ ऑफ एक्स लिहितो त्या एक्सच्या ऐवजी आपण एक्सला कशाने रिप्लेस करणार, इथे जी ऑफ एक्सने रिप्लेस करणार, बरोबर. आणि आपल्याला जी ऑफ एक्स काय दिलं आहे, 5x - 2. म्हणजेच आता
आता एफ ऑफ एक्स झाला. एफ ऑफ एक्स काय आहे आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलं आहे आपल्याला 2x² + 3. पण आता आपल्याला इथे आपण जर कंपोजिशन केलं तर एफ ऑफ एक्स काय भेटतोय तर एफ ऑफ 5x - 2. म्हणजे आपल्याला एफ ऑफ एक्समध्ये एक्सची व्हॅल्यू काय पुट करावं लागेल 5x - 2. तर बघा तर इक्वल टू 2 इंटू एक्सची व्हॅल्यू पुट केली 5x - 2 त्याचा स्क्वेअर प्लस 3. स्क्वेअर केला तर काय येईल 2 इंटू 25x² - 20x + 4 a - b² फॉर्म्युला आपण इथे यूज केला आहे प्लस 3. 2नी मल्टिप्लाय केला आतमध्ये तर काय येईल 2 इंटू 25 50x² - 2 इंटू 20 40x + 2 इंटू 4 8 + 3. Therefore FOG of x equal to 50x² - 40x + 11. नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं जी कंपोज्ड विथ एफ ऑफ एक्स. अगेन बाय युझिंग डेफिनेशन ऑफ कंपोजिशन ऑफ फंक्शन वी राईट जी ऑफ एफ ऑफ एक्स. आणि आपल्याला दिला आहे एफ ऑफ एक्स दिलं आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये गिवन दिला आहे. म्हणजेच आपण इथे एक्स रिप्लेस घेतला आहे 2x² + 3. आणि आपल्याला काय भेटलं आहे मग नेक्स्ट स्टेपला जी ऑफ 2x² + 3 बरोबर. पण आपल्याकडे जी ऑफ एक्स गिवन दिला आहे तो काय दिला आहे 5x - 2. पण आपल्याला इथे आपण जर एफ ऑफ एक्स पुट केला तर आपल्याला एक्स काय भेटतं 2x² + 3. मग आपण जी ऑफ एक्समध्ये एक्सची व्हॅल्यू रिप्लेस करतो एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यूनी तर काय येईल 5 इंटू 2x² + 3 - 2. आता 5ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल 10x² + 15 - 2. तर रिक्वायर्ड सोल्युशन काय येतं आपलं जी कंपोज्ड विथ एफ ऑफ एक्सचं 10x² + 13. नाव आपल्याला सी पार्ट आहे एफ ओ म्हणजेच एफ कंपोज्ड विथ एफ ऑफ एक्स फाइंड करायचं आहे. तर आपण इथे असं बाय डेफिनेशन परत काय लिहू शकतो एफ ऑफ एक्स. तर एफ ऑफ एक्स आहे तर मग एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आपण तिथे पुट करू शकतो आणि ती काय आहे 2x² + 3. म्हणजेच आपण एफ ऑफ काय भेटलं आपल्याला 2x² + 3. आणि आता आपल्याकडे एफ ऑफ एक्स आहे 2x² + 3. पण आता येथे काय भेटलं आपल्याला एफ 2x² + 3. म्हणजेच आपण येथे एक्सला रिप्लेस करणार एफ ऑफ एक्सने. तर काय येईल 2 इंटू 2x² + 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3. त्याचा स्क्वेअर केला तर आपल्याला भेटत आहे 2 इंटू 4x⁴ + 12x² + 9 + 3. 2नी मल्टिप्लाय केलं तर भेटत आहे 8x⁴ + 24x² + 18 + 3. After simplifying this we get f composed with f is 8x⁴ + 24x² + 21. Now D part is g composed with g of x. Again by definition of composition of function g of x, then we get g of 5x - 2. Again we replace g of x in g of x we replace x by g of x, then we get 5 into 5x - 2 minus 2. Again by multiplying, adding and subtracting we get g composed with g is 25x - 2 which is required solution of this problem. आता आपण बघितलं दोन फंक्शनचं कंपोजिशन कसं करायचं. तर आता आपला पुढचा प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला इथे 3 फंक्शन दिलेत आणि त्या 3 फंक्शनचं कंपोजिशन आपल्याला फाइंड करायचं. तर सिमिलर वे जी ऑफ एफ ऑफ एच म्हणजेच अगोदर आपण एच ऑफ एक्सची व्हॅल्यू पुट करणार आणि नंतर एफ फंक्शनमध्ये एक्सच्या ऐवजी एच ऑफ एक्स पुट करणार. त्याच्यानंतर जी फंक्शनमध्ये ह्या दोन्हींचं कंपोजिशन करून जी व्हॅल्यू आली ती जी ऑफ एक्समध्ये पुट करणार. तर बघा बाय डेफिनेशन ऑफ कंपोजिशन ऑफ फंक्शन f of g of h of x equal to we write this as g of h of f of h of x. आता इथे h of x काय आपला 1/x तो पुट केला म्हणजेच आपल्याला काय भेटलं g of f of 1/x. म्हणजेच आपल्याला f of x ची व्हॅल्यू x कशाने रिप्लेस करायचं आहे 1/x ने f of x मध्ये. तर तो काय येईल 1/x². आता आपल्याला भेटलं आहे जी ऑफ 1/x² म्हणजेच आपल्याकडे जी ऑफ एक्स आहे पण आपल्याला काय करायचं आहे जी ऑफ 1/x² म्हणजेच आपण इथे एक्सला रिप्लेस करणार 1/x² ने. तर जी ऑफ एक्स काय भेटेल आपल्याला 1/x² + 5 विच इज रिक्वायर्ड सोल्युशन. नेक्स्ट पॉईंट इनव्हर्स फंक्शन. डेफिनेशन बघा लेट एफ फ्रॉम ए टू बी बी 1 1 अँड ऑन टू फंक्शन and f of x equal to y for x belongs to a, and f of x equal to y for x belongs to a. The inverse function f inverse from b to a is defined as f inverse of y equal to x if f of x equal to y. आता हे इनवर्स फंक्शन म्हणजेच काय तुम्ही 1 1 ऑन टू हे
फंक्शन शिकलात ह्या व्हिडिओच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 1 फंक्शन काय असतं, ऑन टू फंक्शन काय असतं हे ग्राफद्वारे शिकवलं गेलं आहे. तर आता इन्व्हर्स फंक्शन म्हणजेच काय. आता आपण जेव्हा आपलं एफ हा फंक्शन असतं ए टू बी ते 1 आणि ऑन टू फंक्शन असेल आणि एफ ऑफ एक्स इक्वल टू वाय आपण डिफाईन करतो आणि एक्स हा कशातला एलिमेंट असतो तर एथला एलिमेंट असतो डोमेनमधला. तर आता इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करायचं तर आपली जी आपण त्याला कसं लिहिणार, जर एफ असेल ए टू बी तर आपल्याला इन्व्हर्स कसा येणार त्याचा एफ इन्व्हर्स बी टू ए येईल आणि आपण हा एफ इकडे शिफ्ट केला तर तो काय येईल एक्स इज इक्वल टू एफ इन्व्हर्स वाय. आता इथे बघा फिगरमध्ये 2 सेट आहेत ए टू बी आणि त्याच्यावर फंक्शन डिफाईन केलं होतं एफ. तर जो ए सेट आहे तो डोमेन होता एफचा आणि बी सेट होता तो काय होती रेंज होता एफचा. पण आपण जर त्याचा इन्व्हर्स केला तर उलट होईल. आपला इन्व्हर्स काय असतो बी टू ए. तर मग बी टू ए जर इन्व्हर्स असेल तर बी सेट काय होईल डोमेन होईल इन्व्हर्सचा आणि रेंज कोणता सेट होईल ए सेट होईल. तर खाली बघा नोट फर्स्ट ॲज एफ इज 1 अँड ऑन टू एव्हरी इलेमेंट वाय बिलॉंग्स टू बी हॅज ए युनिक इलेमेंट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. जर एफ हा 1 आणि ऑन टू असेल तर वाय हा एक इलेमेंट आहे त्याच्या बी सेटमधला त्याला युनिक इलेमेंट असतो एमध्ये. म्हणजे आपण जर सेट घेतला 1 1 1 1 2 3 आणि दुसरा सेट घेतला 2 3 4 तर 1 गोज टू 2 2 गोज टू 3 आणि 3 गोज टू 4. म्हणजेच एमधल्या आणि एमधल्या प्रत्येक इलेमेंटला बीमध्ये जर इमेज असेल तर तो काय त्याला आपण 1 1 ऑन टू म्हणतो सच दॅट वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. नोट सेकंड इफ एफ अँड जी आर 1 1 अँड ऑन टू फंक्शन्स such that f of g of x equal to x for every x belongs to domain of g and g of f of x equal to x for every x belongs to domain of f, then g is called inverse of f. Function g is denoted by f inverse and read it as f inverse. that is जर आपण कंपोजिशन घेतलं दोन फंक्शनचं एफ ऑफ जी ऑफ एक्स ते आपलं काय येईल इक्वल टू जर एक्स आलं आणि जी ऑफ एफ ऑफ एक्स जर आपण अगोदर आपण एफ कंपोज्ड विथ जी घेतला आणि तो एक्स इक्वल टू एक्स आणि नेक्स्ट घेतला आपण जी कंपोज्ड विथ एफ ते पण एक्स तर देन आपण काय म्हणू जी इक्वल टू एफ इन्व्हर्स. नोट थर्ड एफ इन्व्हर्स ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू एफ ऑफ एक्स इन्व्हर्स. एफ इन्व्हर्स ऑफ एक्स हे आपलं इन्व्हर्स फंक्शन झालं पण एफ ऑफ एक्स याचं जर इन्व्हर्स घेतलं तर ते इन्व्हर्स फंक्शन नाही होत, तो काय होतो रेसिप्रोकल होतो, रेसिप्रोकल ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स whereas एफ इन्व्हर्स ऑफ एक्स इज अ फंक्शन ऑफ एफ ऑफ एक्स. नाव आपण आता नोट बघू क्वेश्चन बघू ह्या नोटवर इन्व्हर्स फंक्शनवर आपण क्वेश्चन बघू. व्हेरीफाय दॅट एफ अँड जी आर इन्व्हर्स फंक्शन्स ऑफ इच अदर वेअर f of x equal to x minus 7/4 and g of x equal to 4x plus 7. आत्ताच आपण इन्व्हर्स फंक्शनची डेफिनेशन बघितली. एफ हे फंक्शन असतं आपलं ए टू बी ते त्यामधला ए हा काय असतो डोमेन असतो एफचा आणि बी हा सेट असतो रेंज असतो एफचा. पण एफ इन्व्हर्स घेतल्यानंतर आपला बी काय होतो डोमेन होतो आणि ए काय होतो तर रेंज होतो. तर आपल्याला इन्व्हर्स फंक्शन कधी कसं आपल्याला शो करायचं हे फंक्शन इन्व्हर्स एफ आणि जे इन्व्हर्स आहेत का नाही एकमेकांचे. तर आत्ताच आपण नोटमध्ये बघितलं एफ कंपोज्ड विथ जी इक्वल टू एक्स आणि जी कंपोज्ड विथ एफ इक्वल टू एक्स जर असेल तर दोन्ही फंक्शन्स म्हणजेच एफ ऑफ जी ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ एफ ऑफ एक्स असेल तर आपण काय म्हणू शकतो एफ आणि जे हे दोघं एकमेकांचे काय आहेत इन्व्हर्स फंक्शन आहेत. तर लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स मायनस 7/4 अँड जी ऑफ एक्स इक्वल टू 4x plus 7 आपल्याला गिवन दिलं आहे आणि बाय डेफिनेशन ऑफ इन्व्हर्स फंक्शन कन्सिडर अगेन आता आपल्या इथे आणखी एक डेफिनेशन वापरायची कंपोजिशन ऑफ फंक्शनची बरोबर. तर आता फर्स्ट घेतला आपण लेट्स कन्सिडर एफ ऑफ जी ऑफ एक्स. आता एफ ऑफ जी ऑफ एक्स आपल्याला जी ऑफ एक्स गिवन आहे 4x plus 7 मग आपण इथे पुट केलं एफ ऑफ 4x plus 7. आता आपल्याला एफ ऑफ एक्समध्ये एक्सला कशाने रिप्लेस करायचे तर जी ऑफ एक्सने रिप्लेस करायचे. एफमध्ये आपण एक्सला जी ऑफ एक्सने रिप्लेस केलं तर काय येईल 4x plus 7
-7/4 प्लस 7 - 7 गेट कॅन्सल 4x/4 त्याच्यामध्ये पण 4 गेट कॅन्सल रिमेनिंग करायला x कॉल दिस एज इक्वेशन 1. नेक्स्ट g ऑफ f ऑफ x घ्यायचं आहे आपल्याला. तर ह्याच्यामध्ये काय करायचं, g ऑफ x मधला जो x आहे त्याला f ऑफ xनी रिप्लेस करायचं. म्हणजेच g ऑफ x -7/4 g ऑफ x मधला जो x आहे त्याला f ऑफ एक्सने रिप्लेस केलं तर काय येईल, g ऑफ इज इक्वल टू 4 इंटू एक्सला रिप्लेस केलं f ऑफ एक्सनी. f ऑफ एक्स काय x -7/4 पुट केला प्लस 7. आता याच्यामध्ये 4 इंटू 4/4 कॅन्सल झालं, रिमेनिंग काय राहिलं x -7 प्लस 7 प्लस 7 - 7 गेट कॅन्सल इक्वल टू x राहिलं. आणि आपलं जर नोट होती सेकंड त्याच्यामध्ये सांगितलं होतं f ऑफ g ऑफ x इक्वल टू g ऑफ f ऑफ x इक्वल टू x. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून ते प्रूव्ह झालं आहे. म्हणजेच आपले f आणि g हे काय इनवर्स फंक्शन्स ऑफ इच अदर. नेक्स्ट प्रॉब्लेम बेस्ड ऑन इनवर्स फंक्शन. चेक इफ द फॉलोइंग फंक्शन्स हॅव अन इनवर्स फंक्शन. इफ एस फाइंड द इनवर्स फंक्शन. आता आपल्याला ते सांगितले चेक करायचं आहे फॉलोइंग फंक्शन्सला इनवर्स आहे की नाही. जर इनवर्स असेल तर फाइंड करा. आता आपल्याला इनवर्स फाइंड करायचं आहे बाय डेफिनेशन ऑफ इनवर्स फंक्शन. इनवर्स फाइंड करण्यासाठी ते फंक्शन कसं असलं पाहिजे, तर ते फंक्शन आपलं 1 आणि ऑन टू असलं पाहिजे. आता आपलं बघा फर्स्ट प्रॉब्लेम आहे f ऑफ x इक्वल टू 5x². आता इथे जर x ची व्हॅल्यू 2 पुट केली तर काय येईल, f ऑफ 2 इज इक्वल टू 5 इंटू 2² म्हणजेच ते काय येईल 20. आणि x ची व्हॅल्यू जर -2 पुट केली तर f ऑफ -2 इक्वल टू 5 इंटू -2² तो +4 येईल इक्वल टू 20. म्हणजे इथे एक्सच्या 2 व्हॅल्यूसाठी त्यांना 2 आणि -2 ह्या दोन्हीसाठी एकच व्हॅल्यू येते, ती काय येते 20 येते. म्हणजे इथे 2 नंबरसाठी एकच प्री इमेज येते. म्हणजे हे फंक्शन 1 नाही होणार. 1ची डेफिनेशन काय आहे, प्रत्येक एतल्या सेटसाठी बीमध्ये एक प्री इमेज प्रत्येकासाठी असली पाहिजे. पण इथे आपल्या 2 नंबरसाठी एकच प्री इमेज येते. म्हणजे हे फंक्शन आपलं 1 नाही होणार. म्हणजेच हे फंक्शन 1 नाही. त्यामुळे हे फंक्शनचा आपण इनवर्स फाइंड करू शकत नाही. म्हणजेच आपण इथे काय लिहू शकतो, ह्या फंक्शनचा f ऑफ x इक्वल टू 5x² इनवर्स एक्झिस्ट होत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. f ऑफ x इक्वल टू 6x - 7/3. आपल्याला याचा इनवर्स हे चेक करायचं आहे, याला इनवर्स आहे की नाही. आणि जर असेल तर तो आपल्याला फाइंड करायचा आहे. टू फाइंड इनवर्स फंक्शन फर्स्ट वी हॅव टू चेक दॅट गिवन फंक्शन इज 1 अँड ऑन टू. आता गिवन फंक्शन इज 1 कधी असेल, आपण प्रूव्ह करताना काय करतो, f ऑफ x इक्वल टू f ऑफ y घेतलं तर x इक्वल टू y आलं तर आपण काय म्हणतो ते फंक्शन 1 आहे. तर आता लेट चेक लेट f ऑफ x1 इक्वल टू f ऑफ x2. आता हे f ऑफ x आहे त्याच्यामध्ये xला x1 आणि x2ने आपण इथे आपल्या सिम्प्लिसिटीसाठी घेतलं आहे. तर काही 6x1 - 7/3 इक्वल टू 6x2 - 7/3. 3 फ्रॉम बोथ साइड गेट कॅन्सल, रिमेनिंग टर्म इज 6x1 - 7 इक्वल टू 6x2 - 7. आता प्लस इकडचे 7ला दोन्ही साईडनी सेम साईन आहे. म्हणजे एक कोणता तरी शिफ्ट केला तर त्याचा साईन चेंज होईल आणि ते कॅन्सल होतील. रिमेनिंग काय राहील 6x1 इक्वल टू 6x2. 6 फ्रॉम बोथ साइड गेट कॅन्सल, रिमेनिंग इज x1 इक्वल टू x2. दॅट इज f ऑफ x1 इक्वल टू f ऑफ x2 इम्प्लायज दॅट x1 इक्वल टू x2. म्हणजेच हे फंक्शन काय झालं आपलं 1 झालं. आता पहिलं आपलं होतं ते 1 नव्हतं, म्हणजे आपण तिथे डायरेक्टच लिहिलं होतं, याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही. पण आता याच्यामध्ये हे फंक्शन 1 तर आलंय. आता आपल्याला काय शो करायचं आहे, ऑन टू आहे की नाही. आता ऑन टूसाठी लेट f ऑफ x इक्वल टू y. f ऑफ x इक्वल टू y. f ऑफ x आपल्याकडे गिवन आहे 6x - 7/3 इक्वल टू y. आता आपण याला एक्सच्या फॉर्ममध्ये लिहू तर काय येईल ते रिअरेंज केलं तर x इक्वल टू 3y + 7/6. आता इथे जर आपण yची वेगवेगळी व्हॅल्यू पुट केली, वायची व्हॅल्यू वेगवेगळी पुट केली तर आपल्याला एक्सच्या पण वेगवेगळ्या व्हॅल्यू भेटतील. म्हणजेच प्रत्येक वायच्या व्हॅल्यूसाठी आपल्याला एक वेगळी एक्सची व्हॅल्यू भेटेल. म्हणजेच फॉर एव्हरी वाय बिलॉंग्स टू आर देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू आर सच दॅट f ऑफ x इक्वल टू y. म्हणजेच आपण y1 पुट केला तर एक्सची व्हॅल्यू भेटेल, एक वेगळी काहीतरी भेटेल. 2 पुट केला तर वेगळी भेटेल. 3 पुट केला तर वेगळी भेटेल. पण कोणत्याहीच व्हॅल्यूसाठी x इक्वल टू y व्हॅल्यू भेटणार नाही आपल्याला. म्हणजेच म्हणजेच हे फंक्शन काय झालं आपलं ऑन टू झालं. म्हणजेच इथे आपल्याला इनवर्स एक्झिस्ट होतोय. नाव वी कॅन एबल टू फाइंड इनवर्स. f inverse of y equal to x if and only f of x equal to y by definition of inverse function. Therefore f inverse of y equal to x. x ची व्हॅल्यू वर आली आपली काय आहे ती 3y + 7/6
आता आपण इथे रिप्लेस करतोय वायला विथ एक्सनी, देन वी गेट एफ इनवर्स ऑफ एक्स. काय येईल तो 3x + 7/6 विच इज रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ आवर प्रॉब्लेम. थँक्यू.